लक्ष घालावं आणि हे स्मार्ट मीटर तुम्हाला सांगतो की ज्या कंपनीला दिले त्याला सांगा की बाबा तू हे स्मार्ट मीटर लखलाभ हो, आमचे जुने मीटर आम्हाला आणून द्या, तेव्हा तुम्हाला सांगतो की आपलं कुठेतरी चांगलं त्या ठिकाणी होईल. घ्या त्याला इकडे. ठीक आहे. आता 31,000 आहे का हे बिलवाला? हा मरल नाही. मंडळी, स्मार्ट मीटर काढून टाका म्हणणारे हे आहेत सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर. हो, राज्यात सरकारनं जुने विजेचे मीटर काढून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवणं अनिवार्य केलंय. राज्यात टप्प्याटप्प्यानं सगळीकडेच हे मीटर बसवण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण त्यातच या मीटरमध्ये अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी सामान्य नागरिकांकडून यायला सुरुवात झालेली आहे. मीटरमध्ये बिल जास्त येतं, विजेचा वापर न करताही बिल येतं, अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. पण आता थेट सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर या मुद्द्यावर रस्त्यावर उतरलेले दिसले आणि संतप्त आंदोलकांनी थेट महावितरण कार्यालयात घुसून राडा केल्याचं पाहायला मिळालं. हिंगोलीत नेमकं काय घडलंय सविस्तर समजून घेऊ. हिंगोली जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणकडून जुने विजेचे मीटर बदलून त्याऐवजी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. पण हे नवीन स्मार्ट मीटर बसवल्यापासून वीज बिलांची रक्कम अचानक वाढून येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून वाढल्या आहेत. या जास्त येणाऱ्या वीज बिलामुळे नागरिक हैराण झालेत. याच पार्श्वभूमीवर हिंगोलीत व्यापाऱ्यांनी एकत्र येत महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. स्मार्ट मीटर काढा आणि जुनेच मीटर बसवा अशी मागणी यावेळेला आंदोलकांनी केली. या मोर्चात कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, शहरातील व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हे सगळे आंदोलक मोठ्या रागात महावितरण कार्यालयात धडकले आणि तिथे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. आंदोलकांनी महावितरण वीज कार्यालयात जाऊन वरिष्ठ अभियंत्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले की स्मार्ट मीटर न लावण्यासंदर्भात मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. जर नागरिकांच्या मागणीनुसार हे स्मार्ट मीटर हटवले गेले नाहीत तर सर्वांनी रस्त्यावर उतरू असं म्हणत संतोष बांगर यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे. आता 31,000 आहे का हे बिलवाला? हा मरल नाही. त्याच्यामुळे सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय एकनाथभाई शिंदे आणि आमच्या सुमित्रा वहिनी या तिघांनाही विनंती करतो की याच्यामध्ये आपण ताबडतोब लक्षपूर्वक याच्याकडे लक्ष घालावं आणि हे स्मार्ट मीटर तुम्हाला सांगतो की ज्या कंपनीला दिले त्याला सांगा की बाबा तू हे स्मार्ट मीटर लखलाभ हो, आमचे जुने मीटर आम्हाला आणून द्या, तेव्हा तुम्हाला सांगतो की आपलं कुठेतरी चांगलं त्या ठिकाणी होईल. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात स्मार्ट मीटरवरून केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं होतं. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना फायदाच होतोय असं त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणाले होते. 3,92,000 ग्राहकांकडून तक्रारी आल्या. जिथे तक्रार आली तिथे आपण दुसरं मीटर घेऊन जातो आणि त्यांच्या समोर तपासणी करतो. ही तपासणी केल्यानंतर केवळ 210 तक्रारींमध्ये तथ्य आढळलं, म्हणजे 0.0017%. आणि एवढंच नाही तर आपण काही प्रमाणात स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना दिवसाला विजेची सवलत देखील दिली आहे. पण आता यावेळेस एक गोष्ट मात्र निश्चितपणे झाली. काही लोक म्हणतात की आमचं बिल जास्त आलं. हे का आलं याचा एक अभ्यास केला. हे वर्ष एक वेगळं वर्ष आहे. 3 महिने हीट वेव्ह आहे या वर्षामध्ये. आणि त्यामुळे आपण बघा की उन्हाळ्यामध्ये आपलं जे कन्झम्पशन 28,000 मेगावॅट असतं ते सातत्याने 3 महिने 32,000 मेगावॅट आहे. म्हणजे 4,000 मेगावॅट अधिकची वीज आपण वापरतो. त्याचा परिणाम काय होतो म्हणून एक आपण स्टडी केला बदलापूरला. हवामानातल्या बदलामुळे आता बदलापूरमध्ये
जे काही सरासरी कमाल तापमान जे आहे हे साधारणपणे मे 25 मध्ये 38 डिग्री होतं, ते मे 26 मध्ये 43 डिग्री झालं, 5 डिग्रीनी वाढलं. आणि सातत्याने हीट वेव्हमध्ये ते 5 डिग्रीनी पुढे होतं. आणि साधारणपणे पाऊस देखील जवळपास 1 महिना उशिरा पडला. पाऊस पडला की थोडं डिमांड कमी होते लोकांचं. आता याच्यामध्ये वीज वापर, समजा 1 BHKचं कुटुंब आहे, साधारण 1.5 टनचा AC आहे, फ्रीज आहे आणि पंखा आहे. अशा घरामध्ये बिल येत होतं 270 युनिट्सचं. यावर्षी वापरले गेले 270च्या ऐवजी 415 युनिट. त्यामुळे मासिक बिल 2,500वरनं 5,000 झालं. का झालं? आपण जेव्हा 300 युनिटपर्यंत आपण स्वस्तात वीज देतो, 300 युनिटच्या वर गेलं की 5 रुपयांनी वाढ होते आणि 500 युनिटच्या वर गेलं की अजून 2 रुपयांनी वाढ होते. टेलिस्कोपिक पद्धत आहे. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्मार्ट मीटरमुळे फायदा होतो असं म्हणत असतानाच सत्तेतलेच आमदार संतोष बांगर आता या मुद्द्यावर रस्त्यावर उतरल्यानं आंदोलनाची मोठी चर्चा होते. त्यामुळे आता स्मार्ट मीटरच्या या विषयावर आमदार संतोष बांगर भविष्यात काय भूमिका घेणार, सरकारपर्यंत हा मुद्दा कसा घेऊन जाणार आणि वेळ पडल्यास ते रस्त्यावर उतरणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच स्मार्ट मीटर, त्याबद्दलच्या तक्रारी आणि तुम्हाला आलेले अनुभव याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.